Nervous system of brain. एक दिवशी ते मूड नव्हता त्यांचा. हा हो. Brain. उलट खूप भारी कसलाच प्रॉब्लेम होत नाही. छान पण आहे म्हणजे मी परवा 3 लेक्चर इथंच घेऊन मगच वरती गेलो. इथं इथं हे बघा सर. तिथं फक्त केलं की झालं. इथं कधी नेटचा प्रॉब्लेम पण येतो. मी वरती हा जाऊ. Hello, good morning. Hello, good morning.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाउ आर यू? कसे आहात? मस्त. मस्त आहे ना? तुम्ही? मी पण मस्त आहे, मजेत आहे. 7 जण जॉईन झालेत हा. आपण सुरू करूया. सो लास्ट हा lecture ठीक आहे. we have started discussing about the coordination system present in the chordates. Brief review of the last lecture. पाठीमागच्या लेक्चरचा थोडक्यात मी रिव्ह्यू घेतो अगोदर. So in that review, what I have told, there are two systems play very important role in the all vertebrates as well as invertebrate animals. See, one system I have told, that is the nervous system, and second system, that is the which system? दुसरी सिस्टम कोणती सांगितली होती? कोण सांगेल? Which play important role in the coordination of various processes in the body. हा, कोण सांगताय? बघूया. Endocrine system and nervous system. These two systems, they play very important role in the coordination of various processes, various activities, all types of the activities in the body. Now, as far as my knowledge is concerned, we stop that lecture. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मी चवीच्या संदर्भात सांगितलं होतं आणि शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी मध्ये काय एक्झाम्पल सांगितले होते. तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला विचारेन की तुमच्या स्मरणामध्ये असलेली एखादी ऍक्टिव्हिटी, की बाबांनी मारलेलं, बाबांनी फ्रॉक घेतलेला, बाबांनी काहीतरी घेतलेलं, ते तुमच्या स्मरणामध्ये आहे, जे तुम्हाला आठवत असेल, ते कधीच्या घटना आहेत ते आठवायचं आणि ते सांगायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, हे सांगत असताना घाबरायचं नाही, लाजायचं नाही. हा, तर वन बाय वन प्रत्येकाने एक घटना सांगायची, म्हणजे तुमच्या लॉंग टर्म मेमरीचं आणि शॉर्ट टर्म मेमरीचं मला थोडस काय म्हणूया आपण त्याला, IQ कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द IQ, लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी. हा, पहिल्यांदा कोण सांगताय तुमच्यापैकी? अनम्यूट व्हायचं आणि लगेच सांगायचं. काळे मॅडम सांगताय? ज्योती? भरपूर गोष्टी आहेत सर. एक सांगायची, एक. तुमच्या सगळ्या गोष्टी सांगत बसला तर मला बोलायचं राहून जाईल. एकच गोष्ट सांगायची फक्त. बर. हा, एक गोष्ट सांगा. बाकीच्या सगळ्यांनी ऐकून घ्या. बालवाडीत होते. हा, बालवाडीत असताना 2 काढायला येत नव्हतं. बर. त्यामुळे मम्मीनं खूप मारलं होतं. ते अजून लक्षात आहे. बघा, म्हणजे बालवाडीतली घटना 2 काढता येत नव्हतं आणि त्यासाठी मम्मीनं मारलेली ही एक घटना. आता ऍज पर ऍज युअर एज इज कन्सर्न, गो बॅक. बालवाडीतलं वय आणि आत्ताच तुमचं वय, म्हणजे त्याचं लाईफ स्पॅन बघा किती आहे, तो लाईफ स्पॅन. आणि आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लगेच सांगायचं. 5 सेकंदात सांगायचं उत्तर. बरोबर? सांगणार? काळे मॅडम? हो. हा, रात्रीची खाल्लेली भाजी सांगा तुम्ही. पट 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 सांगा 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 सांगा. तुमचा टाइम संपत आलाय. सांगा 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 सांगा. रात्रीची भाजी नाही. नाही आठवत, नाही आठवत. बघा, म्हणजे बालवाडीत जेव्हा तुमचं वय असेल साधारणपणे 3 ते 4 वर्षे, ती घटना तुमच्या स्मरणामध्ये चांगली आहे. दॅट इज कॉल्ड एज लॉंग टर्म मेमरी. ज्वारीची भाजी. हा, संपला, वेळ संपला ना पण आपला. हा, वेळ संपला. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे ही शॉर्ट, किती शॉर्ट स्पॅन आहे बघा. आता वाजले 10:15, रात्री जेवणा असेल तुम्ही 8 वाजता असं गृहीत आहे, म्हणजे 14 तासापूर्वीची घटना स्मरणामध्ये येत नाही, परंतु 16 वर्षापूर्वीची घटना तुमच्या लक्षात, 16 किंवा 14 वर्षापूर्वीची घटना तुमच्या लक्षामध्ये येते. आता दुसरी एक गोष्ट मला सांगायची वाटते, दॅट इज कॉल्ड ऍज शॉर्ट टर्म मेमरी अँड लॉंग टर्म मेमरी. आता ह्या लॉंग टर्म मेमरी आणि शॉर्ट टर्म मेमरी महत्वाची घटना आणखी एक सांगतो तुम्हाला. बघा, ह्या मेमरीज व्हेन यू रिमेंबर, हे तुम्ही जेव्हा आठवता तेव्हा तुमच्या मेंदूला ताण द्यावा लागला का हो? बघा, रात्रीची गवारीची भाजी आठवायला ताण द्यावा लागला, परंतु बालवाडीतली 2 काढता येत नाही ही घटना तुमच्या वारंवार, अरे तुमची एखादी अविस्मरणीय घटना सांगा म्हणजे लगेच तुम्ही सांगा. सो दिस इज द वन एक्झाम्पल, द टाइम स्पॅन रिक्वायर्ड फॉर रिकरिंग द मेमरी रिक्वायर्ड. जेवढा वेळ तुम्हाला मेमरी रिक्वायर करायला लागतो
त्याला म्हणायचं लॉंग टर्म मेमरी. जेवढा लांब वेळ लागला त्याला लॉंग टर्म मेमरी म्हणायचं, जेव्हा शॉर्ट वेळ लागला त्याला शॉर्ट टर्म मेमरी म्हणायचं. आणि दिस इज द व्हेरी बेस्ट एक्झाम्पल ऑफ द नर्वस सिस्टम. नाउ I will explain all the parts of the brain. We have studied since 11th or 12th. We have studied nervous system divided into forebrain, midbrain, and hindbrain. Every part of the brain you have studied, every structure you have studied, every function you have studied, how it coordinates with the pituitary gland, that also you have studied. ते सुद्धा तुम्ही स्टडी केलं असेल. आता मला सांगा, हे तुमच्या स्मरणात असून सुद्धा तुमच्या लक्षामध्ये येते का? बघा गंमत कशी आहे. when you think, when you listen again and again, बघा जेव्हा तुम्ही हॅलो हा बोला ना. हा बोला. सर, गौरीला ऐकू येत नाहीये. ऐकू येत नाही? मग तो त्यांच्या सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम असावा. माझा सगळ्यांना बाकीच्या आवाज येतोय ना? ऋतुजा पाटील ऐकू येत नाही तिला. कशामुळे ऐकू येत नाही? आता माझा तुम्हाला ऐकू येतोय की नाही आवाज? तो त्यांच्या सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, त्यांच्या सिस्टीमचा. त्यांना म्हणावं ह्याची जी हिअरिंग एडची कॉर्ड असते ना, ती व्यवस्थित फोन मध्ये सरकवा, नाहीतर मोबाईलचा थोडासा आवाज वाढवा, आवाजाची इंटेन्सिटी वाढवा. बरोबर. हा, कारण तो त्यांच्या सिस्टीमचा पार्ट आहे. 5 जणांना ऐकू येते आणि दोघांना ऐकू, एकाला ऐकू येत नसेल तर तो एकट्या सिस्टीमचा फरक असतो, प्रॉब्लेम असतो. नाउ व्हेन वी स्टडी सच अ शॉर्ट टर्म मेमरी अँड लॉंग टर्म मेमरी, बघा म्हणजे तुम्हाला मी काही आता घटना सांगितल्या की हाऊ दॅट ब्रेन रिमेंबर. ब्रेन मध्ये रिमेंबरिंग कसं आहे, चिंतन कसं आहे, फॉलोअप कसा घेतला जातो, अंडरस्टँडिंग कसं आहे, विचार कसे आहेत, इच्छाशक्ती कशी आहे, विल पॉवर कशी आहे, या सगळ्या घटनांचा हा मागोवा ब्रेन घेत असतो. सो ऑल द ऍक्टिव्हिटीज विच आर परफॉर्म बाय द बॉडी, दे आर कंट्रोल्ड, दे आर कोऑर्डिनेटेड, दे आर इनिशिएटेड बाय द नर्वस सिस्टीम. बघा, कंट्रोल करायचं, कोऑर्डिनेट करायचं, इनिशिएट करायचं, हे नर्वस सिस्टीमचं काम आहे. अलॉंग विथ दिस नर्वस सिस्टीम, another system I have told, that is the endocrine system. या सिस्टीम बरोबर एंडोक्राइन सिस्टीम पण आणखी एक अत्यंत महत्वाचं काम करते की जी नर्वस सिस्टीमला काम करायला कारणीभूत पडते, काम करायला मदत करते, काम करायला प्रेशराइज करते, काम करायचं बंद करायला सुद्धा काम करते. म्हणजे एखादं काम जर थांबवायचं असेल नर्वस सिस्टीमचं, नाही करायचं, कमी करा. समजा हार्टबीट वाढलंय नर्वस सिस्टीमच्या ऍक्टिव्हिटीमुळे, आणि हार्टबीट जर कमी करायचं असेल तर हार्मोन्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बघा, one example I would like to tell you. When you see snake, बघा जेव्हा तुम्ही साप बघता, अगदी तुमच्या पायाजवळ असेल किंवा लांब जरी असला तरी बघा, नजरेने बघणं, साप तुम्ही नजरेने बघता पण तुमच्या हृदयाची धडधड वाढते, श्वासोच्छ्वास वाढतो. बघा, देयर इज अ हार्मोन, न्यूरो हार्मोनल हार्मोन आणि नर्वस सिस्टमचं कोऑर्डिनेशन आहे. When you observe that snake, at that time retina of your eye gives stimulus to the brain. Then brain decide that snake is very dangerous, there is a chance of biting, you have to run away from that snake, and for the sake of running, पळून जाण्यासाठी म्हणून तुमच्या शरीरामध्ये काय केलं जातं, फास्ट ब्रीदिंग वाढवलं जातं, छातीची धडधड वाढवली जाते, म्हणजे हार्टबीट वाढवलं जातं, रेस्पिरेटरी सिस्टीम मधला ऑक्सिजन सगळ्या स्नायूंना पुरवला जातो की त्या सापापासून पळायला स्नायूंना ऑक्सिजनचा सप्लाय केला. सी हाऊ देयर इज अ कोऑर्डिनेशन. आता ह्या कोऑर्डिनेशन कसं आहे बघा. When you observe the snake, immediate stimulus goes to the nervous system, and nervous system within fraction of second, बघा एका सेकंदच्या 200वा भाग म्हणतो, एवढ्या कमी वेळेमध्ये, म्हणजे एका सेकंदच्या 200वा भागामध्ये, एका मिनिटाचे 60 भाग केले तर 1 सेकंद होतो, पण एका सेकंदच्या 200 पट फास्ट डिसिजन ब्रेन घेतो आणि काय करतो, लगेच तुमच्या ऍड्रिनल ग्लँडला एक स्टिम्युलस देतो, थायरॉइड ग्लँडला एक इमिजिएट स्टिम्युलस देतो की सिक्रेशन वाढवा, आणि मग काय होतं, ब्लडच्या हार्टबीटच्या माध्यमातून काय होतं, रक्ताभिसरण संस्था सर्क्युलेशन मध्ये हार्मोन्स वाढवले जातात. These hormones act on your respiratory system, these hormones act on your nervous system, and then you start for running. नंतर तुम्ही रनिंगला सुरुवात करता. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा, तुम्हाला बऱ्याच वेळा स्वप्न पडलेलं असतं. आर यू ऍग्री? स्वप्न पडतंय तुम्हाला? सगळ्यांनी अनम्यूट करा, सगळ्यांनी अनम्यूट करा 2 सेकंदासाठी. हो सर. सगळ्यांना स्वप्न पडलंय बघा. श्रद्धाने अनम्यूट नाही केलेलं अजून. श्रद्धा, डू यू लिसन? आर यू हिअर मी? श्रद्धा ऐकू येतं? हॅलो. हा, बघा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना स्वप्न पडतंय बरोबर. आता त्या स्वप्नातली एक घटना तुमच्या समोर मी देतोय बघा.
एक स्वप्न असं तुम्हाला सगळ्यांना पडलेलं असेल की त्याला तुम्ही भिलेला आहे, घाबरलेला आहे. फॉर एक्झाम्पल, स्वप्नामध्ये तुमच्या पाठीमाग कुत्रं लागलंय, भीती वाटणारा कोणताही प्राणी लागलाय आणि तुम्ही पळायला सुरुवात करताय बघा. आणि पळताय पळताय पळताय, परंतु तुम्हाला पळत असताना तुमच्या असं लक्षात येतं की मी पळू शकत नाही. एक स्टेज अशी आलेली असते की तुम्ही पळू शकत नाही. हे स्वप्न सगळ्यांना पडलं असेल. आर यू ऍग्री विथ मी? हा सर. हा बघा ना, तुम्हाला पडलेलं असतं स्वप्न, पण तुम्ही पळत असताय का ऍक्च्युअली पळत नसता, झोपेत असता. पहिली गोष्ट क्लिअर. फर्स्ट थिंग इज क्लिअर दॅट यू आर इन द ड्रीम, यू आर इन द स्लीप. तुम्ही बेडवर असता, झोपलेले असता, तुम्ही पळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, नर्वस सिस्टीमने काय दिलेलं आहे सिग्नल? ते पाठीमागे लागलंय, पळायचं आहे. तुमच्या ब्रेनने सिग्नल कोणाला दिलाय? मेमरीला दिलाय की पळायचं आहे. तुम्ही पळायचा प्रयत्न करताय, परंतु तुम्ही पळताय का तर नाही पळत. तुमचे पाय झोपेत आहेत, मसल्स तुमचे झोपी गेलेले आहेत. दे डू नॉट रिॲक्ट टू युअर हार्मोन्स, आणि म्हणून तुम्ही जागेवरच असता. आणि मग दुसऱ्या बाजूला ब्रेन सांगत असतो, अरे नाही, पाठीमाग लागला तरी तुला पळता येणार, तू तिथंच आहे. देर इज अ न्यूरो हार्मोनल कॉर्डिनेशन. दिस इज द न्यूरो एंडोक्राइन कॉर्डिनेशन. त्याला न्यूरो एंडोक्राइन कॉर्डिनेशन किंवा न्यूरो हार्मोनल कॉर्डिनेशन किंवा न्यूरो मस्क्युलर कॉर्डिनेशन पण म्हणायचं का. आता न्यूरो एंडोक्राइन कसं बघा, तुम्ही पळताय, पळण्याची ऍक्ट आहे, पळण्याची प्रक्रिया सुरू करताय, नर्वस सिस्टीमने तुम्हाला सिग्नल दिलेला आहे, यू आर गोइंग टू स्टार्ट फॉर रन, but you unable to run. Why? Because nervous system has given impulses to the muscular system, but muscular system is not accepting the signals from the brain. म्हणजे न्यूरॉन आणि मसल सेलच्या मध्ये असणारं जे काय सायनॅप्टिक रिलेशन आहे, त्या सायनॅप्स मध्ये तुमच्या काय आहे, झोपी गेल्यामुळे काय झालेलं आहे, बिघाड झालेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही पळू शकत नाही. याच्या पाठीमागे दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हसायचं नाही कोणी अजिबात, मी सांगतोय हसायचं नाही कोणी अजिबात. बऱ्याच तुमच्यापैकी कोणाला तरी किंवा तुमच्या मित्राला झोपेमध्ये चालण्याची सवय असते बघा. बघा मी काय म्हणतो, झोपेमध्ये चालण्याची सवय असते. बऱ्याच वेळा काय, माझा एक पार्टनर होता, एक गंमत सांगतो तुम्हाला, मला आठवलं म्हणून मी आता सांगतो, फक्त हसायचं नाही. माझा एक पार्टनर होता, आय वॉज इन MSc फर्स्ट. तेव्हा तो पार्टनर म्हणजे त्याचा पाहुणा आला. आता कोल्हापुरात आम्ही इथं शिकायला होतो विद्यापीठामध्ये, हॉस्टेलमध्ये आम्ही राहत होतो दोघे जण, एका रूम मध्ये 2 कॉट होत्या. त्याचा पाहुणा कुठल्या तरी इंटरव्ह्यू आला होता, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा काहीतरी इंटरव्ह्यू होता, आणि तो पाहुणा 2 दिवसासाठी राहायला आला. आणि राहायला आल्यानंतर त्याला म्हणलं राहता आमच्या बरोबर. मेसमध्ये गेलो, जेवलो, संध्याकाळी झोपलो, आणि रात्री 2 वाजता माझ्या लक्षात आलं की दार उघडलं. अरे ते दार कसं काय उघडलं म्हणून. तर माझ्या लक्षामध्ये आलं की तो माझ्या मित्राचा पाहुणा, पार्टनरचा पाहुणा बाहेर निघून गेला. आता स्वाभाविक आहे ना, रात्रीची वेळ आहे, कुठे गेला असेल, बाथरूमला गेला असेल, मी पण फॉरगेट केलं, मी पण विसरलो. म्हणजे जागा झालो परंतु मी डिसाईड केलं की हे झोपेत आहे, झोपलेला आहे, आणि जागा झाल्या म्हणजे लगवीला गेला असेल, बाथरूमला गेला असेल. पण पुन्हा दार वाजलं म्हणून मी थोडासा जागा राहिलो, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, येईलच. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, देन शॉकड मी उठलो. अरे म्हणलं काय पडला काय बाथरूम मध्ये, काय घसरून बिसरून. स्वाभाविक आहे ना, रात्रीची वेळ आहे, झोप, पाय घसरला असेल, पडला असेल, डोक्याला लागला असेल. म्हणून मी बाथरूम मध्ये जाऊन आलो. बाथरूम मध्ये गेलो तर तिथं तो नाहीच. मी लगेच मागे आलो, मित्राला म्हणलं हे मग आता दार उघडून गेलोय कुठं. अरे म्हणलं तुला सांगायचं राहिलं म्हटलं, त्याला झोपेत चालायची सवय म्हणला. आता का म्हणलं कुठे गेलो बघ बरं म्हणलं. आम्ही दोघांनी लगेच पटकन शर्ट पॅन्ट घातली आणि लगेच रूम मधून बाहेर आलो. तर हा आमच्या हॉस्टेलच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली आलेला, आणि आमच्या हॉस्टेलच्या खालच्या मजल्यावर जिथं डायनिंग हॉल होता, त्या डायनिंग हॉलमध्ये ते फिरत होते इकडे बघा, अंधारात फिरत होतो. विशेष म्हणजे इट इज व्हेरी हॉरिबल सिच्युएशन. मी आपलं त्याला लगेच म्हणणार, हे बघ किती दिसतोय ते अंधारात. त्याने आपण धरलं काय म्हणलं माहितीये का, अरे मला कशाला आणलं इकडे तुम्ही. म्हणलं साला तू कोण आलाय, दार उघडलं, 15 मिनिटं झाली तुला बघतोय, शोधतोय आम्ही. नाही म्हणलं, काय सांगताय म्हणलं. म्हणजे ते झोपेत चालत गेलो. बघा न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन कसं आहे, नर्वस सिस्टमने त्याला काय सिग्नल दिला असणार आहे. पण तुला काय स्वप्न पडलं होतं का, म्हणजे तेव्हा आम्ही फिजिओलॉजी, मी माझं स्पेशलायझेशन फिजिओलॉजी आहे, त्यामुळे फिजिओलॉजीच्या सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्सवर मी खूप चिंतन केलेलं आहे. मला शिकवायला डॉक्टर बीके पवार म्हणून होते, डॉक्टर VS सावंत, की ज्यांच्याकडे मी PhD केली. डॉक्टर VS सावंत मला हे ब्रेन नर्वस सिस्टीम खूप बारकाईने शिकवलंय. तर त्याने आम्हाला सांगितलं होतं की अशा काय बॉडी सिग्नल्स असतात की बॉडी अनेबल टू गिव्ह रिस्पॉन्स, बॉडी रिस्पॉन्सच देत नाही.
आणि मग काय होतं, बॉडी रिस्पॉन्स जेव्हा देत नाही तेव्हा बॉडीमध्ये मग अशा सिस्टीम्स होतात, अशा ऍक्टिव्हिटीज होतात. म्हणजे त्याला झोपेतच आहे, स्वप्न पडलेलं नव्हतं तरी पण काय केलं, बॉडीनं सिग्नल दिला चालायचा. बरं चालायचा सिग्नल दिल्यानंतर उठल्यानंतर दार उघडायचा बरा सिग्नल दिला. म्हणजे त्याच्या मेमरी किती बघा, दार कुठं आहे, कडी कुठं आहे, उठलं, कडी उघडली, पायऱ्या चढून खाली गेलं. जर झोपेत पाय घसरून पडलं तर झोपेत पडलं असतं ना. हा येतच. हा, झोपेत पडलं असतं ना. म्हणजे बघा, अशा सिस्टीम्स ह्या बॉडीमध्ये घडत असतात. पण ह्या सगळ्या सिस्टीमना कोऑर्डिनेट करायचं काम म्हणजे बॉडीमधल्या सिस्टीम्स. बघा, मी झोपेतल्या काय ऍक्टिव्हिटी सांगितल्या, झोपेत चालल्याच्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या, 2 वेगळ्या ऍक्टिव्हिटी सांगितल्या. झोपेतच तुमचं ड्रीम मध्ये असणारा कुत्र पाठीमागे लागलं, भीती वाटते म्हणून जेव्हा तुम्ही पळायचा प्रयत्न करता तेव्हा यू अनेबल टू रन. दिस इज द वन ऍक्ट, दिस इज द वन ऍक्टिव्हिटी. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी काय, झोपेतच तो चालतोय. म्हणजे बॉडी त्याची रेस्टिंग कंडिशन मध्ये आहे. बघा, नर्वस सिस्टम स्टडी करत असताना तुम्ही ऍक्शन पोटेन्शियल स्टडी केला असेल आणि रेस्टिंग पोटेन्शियल स्टडी केला असेल. रेस्टिंग पोटेन्शियल, ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे बॉडी रेस्टिंग कंडिशन मध्ये असते तेव्हा न्यूरॉन्स मधून संवेदना वाहून नेण्याची जी क्षमता आहे त्याला रेस्टिंग पोटेन्शियल म्हणायचं. म्हणजे झोपेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, सोपे सोपे उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळा तुमच्यापैकी कोणतरी तोल जाऊन पॉटून खाली पडतं, धपकन खाली पडतं. बघा, ती संवेदना वेगळी आहे, दॅट इज व्हेरी डिफरंट. पण घरामध्ये तुमच्या जवळ जर तुमचा पाळीव प्राणी मांजर जर येऊन जर झोपलं बघा, तर ते पण बॉडी ऍक्सेप्ट करते. बऱ्याच वेळा पायाजवळ मांजर झोपतं, हिवाळ्यामध्ये उबीरसाठी येऊन झोपतं, मांजर येऊन झोपतं आपल्या पायाजवळ. मग झोपल्यानंतर त्या बायाला जाणवतं, पायाला समजतंय की आपल्या शेजारी आलेलं हे आपला जवळचा मित्र आहे, आपल्याला हार्म नाही. आलं लक्षामध्ये. पण बघा, त्याच पायाला जर वळवळलं काय तर तुम्हाला लगेच बॉडी सिग्नल दिला जातो, काय इथे इज हार्म, साप आहे, अगदी कॉक्रोच जरी तुमच्या पायाजवळ आला तर तुम्ही घाबरता लगेच. बघा, मीन्स these are the two different types of the signals given in the resting potential. झोपेत असतानाचे दिलेले सिग्नल्स आहेत. and these signals they are activated by the leg muscular system ने ऍक्टिव्हेट केले आहेत आणि नंतर तो सिग्नल बॉडीला दिला. तर अशा पद्धतीचा बॉडी सिस्टीम मध्ये नर्वस सिस्टीमचं काम. नाउ आय एम गोइंग टू टेल यू, आता मी तुमच्या सिलेबस कडे बोलतोय, कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ ब्रेन. आता हे ब्रेन स्टडी करत असताना फिशर. हा बोला ना. शंका सर असेल तर- झोपेत जाबडतात बघा, त्यांचं कसं झोपेत काय जाबडतात ते काय बोलतात झोपेत. बोलतात हा बोलतात. म्हणजे बघा, झोपेत बोलतात म्हणजे कसं असतंय, जेव्हा तुम्ही जास्त विचार करता, आलं का लक्षामध्ये, जेव्हा तुम्ही जास्त विचार करता तेव्हा ब्रेन मध्ये तुमच्या हे सगळं रिस्टोर करून ठेवतात. मी सगळं सांगणार आहे पहा, मेमरी कुठे आहे, व्हील्स कुठे आहेत, थॉट्स कुठे आहेत, हे सगळं सांगणार आहे. मेमरी मध्ये तुमच्या ते स्टोर करून ठेवलं असतं तुम्ही काय बोलताय. बऱ्याच वेळा झोपेमध्ये स्वप्न पडल्यानंतर तुम्हाला काहीतरी बायटिंगचा भास होतो आणि तुम्ही ओरडता, हो की नाही, झोपेत ओरडता. हा, भीती वाटते म्हणून तुम्हाला ओरडता. हा बोला ना. सर हा, मग आपण ते दिवसभर जो विचार करत असतो तो रात्री झोपताना म्हणजे आपल्या माइंड मध्ये येतोय, तेच माइंड मग मध्ये स्वप्न पडते ना. हा, म्हणजे तेच. आता त्याच्या ड्रीमचे वेगळे प्रकार आहेत, त्याच्यावरती 2 तास मी बोलू शकतो. ड्रीमचे वेगळे प्रकार आहेत. समजा तुम्हाला एखादी आवडती गोष्ट, आवडती व्यक्ती दिवसभरामध्ये तुम्ही जर पाहिली असेल तर ती तुम्हाला स्वप्नामध्ये येते. समजा तुम्हाला खायचं आहे, हा, देशी केळी चांगली पिकलेले आहेत, रसरशीत आहेत. हा, डुबळ सरांच्या टेबलवर दिवसभर तुम्ही केळी बघितली आणि डुबळ सरांनी तुम्हाला जर ती दिली नाही तर तुमच्या स्वप्नामध्ये ती रात्री येणार आणि तुम्ही काय करणार, अरे आय एम नॉट गेट दॅट बनाना, मला ते मिळालं नाही केळी खायचं. ती तुमची मेमरी काय करणार, ती तिथं फुलफिल ऍक्टिव्हिटी करायचा प्रयत्न. म्हणजे बॉडी काय करते, रिॲक्ट करत असते, झोपेत असो जागेपणी असो कशीही असो. आता हे रिॲक्ट करत असताना ते रिॲक्शन झोपेत पण असते, मी सांगितलं ड्रीम मध्ये पण असते. झोपेत बघा ना, एखादा चांगला तुमचा जर मित्र असेल, दिवसभरात जर भेटला नाही कॉलेजमध्ये, मैत्रीण असेल, हा, मुलींच्या मध्ये असतं ना, 3-4 जणींचा ग्रुप असतो आणि एखादी मैत्रीण जर दिवसभरात भेटली नाही, झोपेमध्ये तुम्हाला ते विचार करणार, अरे व्हाय नॉट शी कम टू द कॉलेज. आता मोबाईलची सिस्टीम आहे, पण जर मोबाईलवरती तुम्ही विचारू शकता बाबा काय नाही ते समजते, पण समजा मोबाईलला लागला, ब्रेन तुमचा डिसाइड करा व्हाय शी कॅनॉट कम, इफ देर इज हार्म, तिला काय हार्म आहे का, तिला काय अडचण आहे का, तिला काय प्रॉब्लेम आहे का. बघा, निगेटिव्ह ऍटिट्यूड असेल तर सगळे निगेटिव्ह तुमचे विचार मनामध्ये येणार. बघा मी काय म्हणतोय ते, निगेटिव्ह ऍटिट्यूड तुमचा जर असेल तर सगळे निगेटिव्ह विचार येणार. पण तुमच्या कदाचित तिला बघायला पाहुणे पण आले असू शकतील ना, चांगला विचार पण येणार नाही. किंवा
तिच्या घरी कोण पाहुणे आले असेल आणि ती कुठेतरी पिकनिकला पण गेली असेल मौज मजा करायला, असा कधी विचार येणार का? हाऊ यू डिसाइड, हाऊ यू थिंक, हाऊ यू रिमेंबर, दॅट ऍक्टिव्हिटी इज रिफ्लेक्टेड बाय युअर बॉडी. बघा, एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही आवडली घरामध्ये, मम्मी पप्पांचं संभाषण चाललंय आणि तुमच्या बॉडीला जर म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर लक्षात आलं की काय तरी चाललंय, काय काय गरज आहे काय असते भाषा करायची, व्यवसाय म्हणजे विचार करण्याची, तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या बॉडीवरून बॉडी गिव्ह रिस्पॉन्स टू दॅट ऍक्ट. त्या संभाषणाला शरीराकडून दिलेला एक रिस्पॉन्स असतो, त्याला आपण मराठीमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतो. काय म्हणतो? बॉडी लँग्वेज. आता मराठीमध्ये मी इंग्लिशमध्ये 2 शब्द विचारले, बॉडी लँग्वेज. बघा ना, तुम्ही कॉलेजमध्ये जर तुम्हाला जर धाकट तपटशाहीने जर पाठवलं असेल तर तुमची जड पावलांनी बॉडी चालत असते, आणि ते जर तुम्हाला एखादं व्याख्यान ऐकायचं आहे, चांगले व्याख्यान ऐकायचं आहे, तर तुमचे झप 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 पावलं चालत असतात. म्हणजे बॉडीची लँग्वेज बदलली. एक तुम्हाला यायचं नसेल तर ते जड अंतकरणाने तुम्ही जेव्हा चालतात तेव्हा तुमच्या पायाचा ऍक्ट, बॉडीचा रिस्पॉन्स, बॉडी लँग्वेज दॅट इज डिफरंट. बट तुम्हाला जर कॉलेजमध्ये यायचं आहे, आतुरतेने तुम्ही चाललाय, मैत्रिणीला भेटायचं आहे, काय असेल, तर तुम्ही काय करणार? तुमची पावलं झपझप झपझप, लेक्चर बुडेल, वेळ होईल, तुमची पावलं झपझप झपझप चालतात. त्या 2 ऍक्ट मधला फरक तुमच्या ध्यानामध्ये येईल. दॅट इज द रिस्पॉन्स गिव्हन बाय द बॉडी. हिअर ओव्हरऑल सिस्टीम रिस्पॉन्सिबल, दॅट इज द कोऑर्डिनेशन. इथे कोण सिस्टीम कोऑर्डिनेट करताय? कोऑर्डिनेशन सिस्टीम कोऑर्डिनेट करते. आणि मग इथं 2 सिस्टीम्स कामाला लागतात. 2 सिस्टीम सायमल्टेनियसली वर्क, 2 सिस्टीम अँटॅगोनिस्टिकली वर्क. 1 नर्वस सिस्टीम, सेकंड दॅट इज द एंडोक्राइन सिस्टीम. एक नर्वस सिस्टीम ऍक्ट करते आणि दुसरी एंडोक्राइन सिस्टीम ऍक्ट करते. आता आपण नर्वस सिस्टीम मधला प्राथमिक बेसिक प्लॅन ऑफ द नर्वस सिस्टीम. I have told that all chordates contain nerve cord which is converted into the nervous system. सगळ्या कॉर्डेट मध्ये, ब्लास्टोडर मध्ये, एम्ब्रियोनिक सिस्टीम मध्ये नर्व कॉर्ड आहे, that is converted into the nervous system. And when the animal becomes adult, that nervous system which is developed. बघा, हा प्रश्न तुम्हाला एमपीएससी ला येणारच. हा प्रश्न तुम्हाला जीवनामध्ये कधीही विसरून चालणार नाही. नर्व सेल are the basic functional units of the nervous system. Neurons are the basic functional units of the nervous system, where mitosis do not occur. शरीराच्या भागामध्ये असणाऱ्या सगळ्या पेशींमध्ये मायटोसिस आहे, फक्त नर्वस सिस्टीम मध्ये मायटोसिस नाही. हे तुम्ही लिहून ठेवा, हे तुमच्या ब्रेन मध्ये, स्मरणामध्ये करून ठेवा. का नाही त्याचं कारण अजूनही माहित नाही. नर्वस सिस्टीम मधलं बघा, का कारण ते तुम्हाला सांगता येणार नाही. बट देर आर व्हेरियस वेज बाय विच यू कॅन डिसाइड. आता बघा, बाय विच यू कॅन डिसाइड. बघा, नर्वस सिस्टीम मधल्या, मी सांगतोय, नर्वस सिस्टीम मधल्या न्यूरॉन्स मध्ये फक्त रिप्रोडक्शन नाहीये, बाकी सगळ्या सेल्स मध्ये रिपेअरमेंट आहे. नर्वस सिस्टीम मध्ये रिपेअरमेंट नाही. म्हणजे बोटाचं मसल कट झालंय, ते मसल्स परत पुरवतात. स्किन कट झाली, परत पुरवत होते. बघा, केस उपटून काढला तर पुन्हा केस निर्माण होते, कारण त्या केसाच्या हेअर फॉलिकल मधल्या सेल्स मध्ये मायटोसिस आहे, रिपेअरमेंट आहे. अशा पद्धतीनं रिपेअरमेंट आहे. फक्त नर्वस सिस्टीम अशा आहे की तिथे रिपेअरमेंट नाही. सो बी केअरफुल टू प्रोटेक्ट युअर नर्वस सिस्टीम. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, काही झालं तरी नर्वस सिस्टीमला आजार होता कामा नये, नर्वस सिस्टीमला हार्म होता कामा नये, नर्वस सिस्टीमला कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होता कामा नये. आता आजार, पोलिओ तुम्ही बघितलं असेल, पोलिओ मायलेटिस, पोलिओ व्हायरस, तो नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतो, नर्वस सिस्टीम डॅमेज करतो. हात आणि पाय लोळाला पाहिलेलं तुम्ही माणसं बघितलं असेल. नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन हिमरेज झालेलं बघितलं असेल, मेंदूमध्ये रक्तस्राव बघितला असेल, आणि तुमच्या घरामध्ये किंवा नातेवाईकांच्या मध्ये एखादा माणसाला पॅरालिसिस झालेलं बघितलं असेल. बघा, हे रिकरिंग म्हणजे रिज्युनिवेशन म्हणजे रिफॉर्मेशन ऑफ द सेल दॅट इज अनेबल टू हॅपन इन द नर्वस सिस्टीम. हे नर्वस सिस्टीम मध्ये कधीही पूर्वत होत नसतं. आणि म्हणून काय होतं, पोलिओ झाला, एकदा झाला, पाय लोळा पडला, काय त्या जिथं तो प्रॉब्लेम क्रिएट करणार, जो तो नर्वस सिस्टीमचा भाग कंट्रोल करेल तो भाग गेला कामा. बघा, हात पाय गेलेला परवडला, पण जर तुमचे 2 डोळे गेले, तुमचं हार्ट जर डॅमेज झालं, तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डॅमेज झाली, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम डॅमेज झाली नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून, तर कंट्रोल सगळा गेला. आणि मग असे पेशंट्स वेगळे दिसतात. म्हणून लक्षात ठेवायचं, इन ऑल बॉडी सेल्स देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स. अमंग दॅट नर्व सेल्स इज द वन अमंग द peculiar. हे peculiar आहे. Why it is peculiar? It is specialized because there is no mitosis. So mitosis.
मायटोसिस नसल्यामुळं आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, तुमच्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉनची संख्या जी जन्म होताना जेवढी असते बेबीच्या रूपामध्ये, म्हणजे एकदा का मेंदू तयार झाला, बघितलं असेल लहान मुलं, तुम्ही बाळ बघितलं असेल, डोकं थोडंसं मोठं असतं आणि बाकीची बॉडी आकाराने लहान असते. नंतर जसं वय वाढत तसं डोकं साईज तेवढीच राहते, बाकीची बॉडी साईज वाढते आणि बॉडीच्या प्रोपोर्शन मध्ये डोक्याची साईज तेवढीच राहते. बॉडीची साईज बाकीची वाढत राहील, पण डोक्याची साईज आहे ती डोक्याची साईज वाढेल, न्यूरॉनची साईज वाढेल, नंबर नाही वाढत. मी काय म्हणतो लक्षात घ्या, न्यूरॉनची साईज वाढेल पण नंबर नाही वाढत. नंबर रिमेन सेम व्हेन इट इज ऍट बर्थ. जो बर्थला होता तोच तुमचा न्यूरॉनचा नंबर हा अप टू डेथ तेवढाच राहणार. आणि लक्षात ठेवा, मला काय सांगायचंय, 10 मिनिटं राहिलेले आहेत, मी बेसिक प्लॅन तुमचा संपवणार आहे. म्हणजे नर्वस सिस्टम किती महत्वाचे आहे. देयर इज नो मायटोसिस. पहिला प्रश्न क्लिअर झाला. नर्वस सिस्टम कसं कोऑर्डिनेट करते, तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले, चवीचं विचारलं, लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी, ड्रीम मधली काय एक्झाम्पल्स, दैनंदिन जीवनातले काय एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितले. आता बेसिक प्लॅन करतो. नाउ इन ऑल एनिमल दॅट नर्वस सिस्टम इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट. सगळ्या एनिमल्स मध्ये नर्वस सिस्टमचे 3 भाग आपण पाडतो. अँटेरियर मोस्ट दॅट इज कॉल्ड एज फोर ब्रेन. ब्रेनचे 3 भाग आहेत. समजा ही नर्वस सिस्टम आहे, हा पुढचा भाग आहे, तर त्याला आपण एवढा भागाला फोर ब्रेन म्हणतो. नंतर हा मधला भाग आहे त्याला मिड ब्रेन म्हणतो आणि पोस्टेरियर भाग आहे त्याला काय म्हणतो, हाइंड ब्रेन म्हणतो. फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोर ब्रेन म्हणजे काय, ते पुढचं टोक आलं. हाइंड ब्रेन म्हणजे काय, पाठीमागचं टोक, की त्या टोकापासून पुन्हा नर्व कॉर्ड तयार झाला. Medulla oblongata behind elongates to form the spinal cord up to the last vertebra of all vertebrate animals. मेडुला ऑब्लॉंगाटा पासून लास्ट वर्टिब्रे मध्ये प्रत्येक वर्टिब्रेटच्या एनिमल मध्ये जी लांबडी एक न्यूरॉनच्या माध्यमातून एक सिस्टीम तयार होते, त्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो किंवा नर्व कॉर्ड असतो. स्पायनल कॉर्ड काय म्हणायचं, तर प्रत्येक वर्टिब्राच्या स्पायनल फॉसामधून तो जातो. स्पायनल फोसा म्हणजे ओपनिंग. प्रत्येक वर्टिब्रेला एक ओपनिंग आहे, त्याला त्या ओपनिंग मधून तो पास होतो, म्हणून त्याला फोसा म्हटलेला आहे आणि स्पायनल कॉर्ड म्हटलेला आहे. कॉर्ड म्हणजे इलॉंगेटेड आहे, कॉर्ड सारखं दोरीसारखं आहे म्हणून त्याला कॉर्ड म्हटलंय. आणि स्पाइन मधून पास होतो म्हणून त्याला स्पायनल कॉर्ड म्हटलंय, पण त्याला नर्व कॉर्ड म्हणायचं. का नर्व कॉर्ड म्हणायचं, कंटेन दॅट कॉर्ड इज मेड अप ऑफ नर्व्स, ऑल टाइप्स ऑफ द नर्व्स. आता हे बेसिक प्लॅन सांगण्यापूर्वी आणखी न्यूरॉनचे मी तुम्हाला टाइप सांगणार आहे. तुम्ही स्टडी केलेले असेल पहा, मी जर असं फास्ट सांगणार आहे कारण हे तुमचं बेसिक झालेलं आहे. अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर, न्यूरॉनच्या स्ट्रक्चर नुसार किती न्यूरॉन आहेत पहा. एक म्हणजे अपोलर न्यूरॉन, दुसरा युनिपोलर न्यूरॉन, तिसरा बायपोलर न्यूरॉन आणि चौथा मल्टीपोलर न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे काय, इट इज द बेसिक फंक्शनिंग ऑफ द नर्वस सिस्टम. स्ट्रक्चरली इट हॅज 5 टाइप्स, 5 प्रकारचे आहेत. काहीला न्यूरॉन्सला पोल नसतो म्हणून त्याला अपोलर न्यूरॉन म्हणायचं. काही न्यूरॉनला सेल असते आणि एकच ॲक्झॉन असतो. ॲक्झॉन आता तुमच्या लक्षात असतो, एकच ॲक्झॉन असतो, त्याला युनिपोलर न्यूरॉन म्हणायचं, म्हणजे सेल आणि ॲक्झॉन. काही दुसरा आहे बायपोलर न्यूरॉन. बायपोलर न्यूरॉन म्हणजे काय, सेल, एक ॲक्झॉन, एक डेंड्रॉन असतो. त्याला सेल, एक ॲक्झॉन आणि डेंड्रॉन, म्हणजे सेल एक ॲक्झॉन आला, दुसरा डेंड्रॉन आला. बाय म्हणजे 2, ॲक्झॉन एक आणि डेंड्रॉन एक, बायपोलर न्यूरॉन. आणि मल्टीपोलर न्यूरॉन म्हणजे सेल, एकच ॲक्झॉन आणि मेनी डेंड्रॉन्स असतात, एक पेक्षा अनेक, म्हणून त्याला काय म्हटलंय, मल्टीपोलर न्यूरॉन. मल्टीपोल, त्या सेल पासून वेगवेगळे असे बाहेर इमर्ज होत आहेत. एक ॲक्झॉन असेल, बाकी डेंड्रॉन असतात, हे मल्टीपोलर न्यूरॉन. आता हे तुमच्या नजरेसमोर स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलं. अकॉर्डिंग टू द फंक्शन, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर मी सांगितलं, अपोलर, युनिपोलर, बायपोलर, मल्टीपोलर न्यूरॉन. अकॉर्डिंग टू द फंक्शन नुसार बघा 3 प्रकारचे न्यूरॉन आहेत. एक म्हणजे सेन्सरी न्यूरॉन, दुसरा मोटर न्यूरॉन आणि तिसरा मिक्स्ड न्यूरॉन. म्हणजे एक न्यूरॉन जो आहे तो त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणायचं. समजा हे 3 न्यूरॉन आहेत, त्यातला हा आहे सेन्सरी न्यूरॉन. हा काय करणार, इट कॅरी इम्पल्स फ्रॉम बॉडी टू द ब्रेन. बॉडी पासून ब्रेनला इम्पल्स पास करणार होते. वन वे, देर इज वन वे ट्रॅफिक. नर्वस सिस्टमचं ट्रॅफिक वन वे असतं, लक्षात ठेवायचं, मोस्टली वन वे असतं. हा आहे तो सेन्सरी न्यूरॉन आहे. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय, बोटाला भाजलंय, ती भाजल्याची जी स्टिम्युलस आहे ते नर्वस सिस्टम घेऊन जाणारा जो न्यूरॉन आहे त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणायचं. आणि मोटर न्यूरॉन म्हणजे काय,
नर्वस सिस्टीम पासून परत मस्क्युलर सिस्टीमला हात पाठीमागे घेण्यासाठी काम करायला सांगणारा तो दुसऱ्या प्रकारचा त्याला मोटॉर न्यूरॉन म्हणायचं. मोटॉर न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉन. आता बघा मोटॉर न्यूरॉनचं काम काय? इट कॅरीज इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू दी बॉडी ऑर्गन्स. एक बॉडी ऑर्गन पासून ब्रेन कडे कॅरी करतो इम्पल्सेस, त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणायचं. इट कॅरी डिफरंट टाइप्स ऑफ दी सेन्सेस. तो वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना मेंदूला पोहोचवतो म्हणून त्याला सेन्सरी न्यूरॉन म्हणायचं. मोटॉर न्यूरॉन म्हणजे काय? त्याचं वन वे ट्रॅफिक आहे. तो फक्त मेंदू पासून आलेले काम फक्त तो त्या स्नायूला सांगतो, त्याला म्हणायचं मोटॉर. आता बघा हे दोन प्रकारचे तर तुमच्या लक्षात आलं असेल. तिसरे मिक्स न्यूरॉन असतात. काही ठिकाणी मिक्स न्यूरॉन आहेत पहा, म्हणजे तिथं बोथ वे ट्रॅफिक आहे. एकदा स्टिम्युलस असा जाणार, दुसरा स्टिम्युलस असा जाणार. ते छोटे न्यूरॉन्स असतात. आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल 3 प्रकारचे न्यूरॉन फंक्शन वरून, 4 प्रकारचे न्यूरॉन्स स्ट्रक्चर वरून. आणखी बघा अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ मायलिन 2 प्रकारचे न्यूरॉन आहेत. मायलिनेटेड न्यूरॉन आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. बघा मायलिनेटेड न्यूरॉन म्हणजे काय? सेल आणि एक्झॉन आहे, त्या एक्झॉनच्या भोवती मायलिन शीथ असते, त्याला मायलिनेटेड न्यूरॉन म्हणायचं. बघा मायलिनेटेड न्यूरॉन, मायलिन शीथ. आपण जे खातो शरीरामध्ये घेतो, फॅट घेतो, त्या फॅट मध्ये मायलिन नावाचे एक फॅट आहे. ते फॅट त्या न्यूरॉनच्या एक्झॉन भोवती असते आणि त्या एक्झॉनला प्रोटेक्ट करत असते. इट प्रोटेक्ट एक्झॉन फ्रॉम मेकॅनिकल शॉक, मेकॅनिकल इंजुरीज, डिफरंट टाइप्स ऑफ द ऍक्ट, प्रेशर, टेम्परेचर पासून ते काय करतं? एक्झॉनला प्रोटेक्ट करतं, म्हणून त्याला मायलिनेटेड न्यूरॉन म्हणतात. दुसरा प्रकारचा न्यूरॉन म्हणजे नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. नॉन मायलिनेटेड न्यूरॉन म्हणजे सेल आणि एक्झॉन. एक्झॉन असतो त्याच्या भोवती मायलिन शीथ नसतं. तुम्हाला आठवतंय का हे दोन्ही शब्द? मायलिनेटेड न्यूरॉनलाच मेड्युलेटेड न्यूरॉन म्हणतात आणि नॉन मायलिनेटेड न्यूरॉनलाच नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन म्हणतात. तुम्ही हे सगळं स्टडी केले पण तुम्हाला आठवत असेल. आता मायलिन शीथ तयार करण्याच्या सेल्स आहेत त्याला शॉन सेल्स म्हणतात. तुम्ही फिगर मध्ये पाहिलं शॉन सेल्स. शॉन सेल्स का म्हणायचा? तर शॉन नावाच्या सायंटिस्टने त्या पहिल्यांदा सेल्स शोधल्या आणि त्याचं नाव दिलं, म्हणून त्याला शॉन सेल असं म्हटलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे न्यूरॉनचे टाइप सांगितले मी. बघा अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू द फंक्शन, अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ मायलिन शीथ. अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर अपोलर, युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. अकॉर्डिंग टू द फंक्शन सेन्सरी आणि मोटर, हे दोनच लक्षात ठेवा बघा. आणि अकॉर्डिंग टू द मायलिन शीथ किती प्रकारचे आहेत? एक म्हणजे अकॉर्डिंग टू द मायलिन शीथ मायलिनेटेड और मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड किंवा नॉन मायलिनेटेड. आता मेड्युलेटेड आणि नॉन मेड्युलेटेड मधला फरक सांगतो किंवा मायलिनेटेड आणि नॉन मायलिनेटेड मधला फरक सांगतो. बघा दोन नर्व्स आहेत, एक मायलिन शीथ असणारी मायलिनेटेड आहे आणि दुसरी मायलिन शीथ नसणारे नॉन मायलिनेटेड आहे किंवा नॉन मेड्युलेटेड आहे. आता या दोन न्यूरॉन्स मधला फरक काय पहा. ह्या दोन्हीचं पण काम काय आहे? इम्पल्स पास करणं. कसा? सेन्सरी किंवा मोटा. दोन्ही प्रकारचे न्यूरॉन्स असतात, सेन्सरी पण असतात आणि मायलिनेटेड पण असतात. पण ह्या दोन्ही प्रकारच्या न्यूरॉन मधल्या दोघांचं काम काय आहे? एका मधलं नॉन मायलिनेटेड न्यूरॉन कॅरी इम्पल्स स्लोअर, तो हळू इम्पल्स पास करतो. बघा स्लोअर म्हणतो मी, तो हळू पास करतो इम्पल्स, म्हणजे स्पीड कसं आहे त्याचा कमी आहे. पण मायलिनेटेड न्यूरॉनचं कसं आहे? इट कॅरीज इम्पल्स फास्टर. आता दोन्ही मधला फरक सांगतो तुम्हाला. फास्टर मायलिनेटेड न्यूरॉन म्हणलं की इम्पल्स फास्ट येणार आणि नॉन मायलिनेटेड म्हणलं की इम्पल्स स्लो येणार. दोन प्रकारच्या न्यूरॉन मधले मी तुम्हाला इम्पल्स कसा पास होतो ते सांगतो. उदाहरण, आपण जनरली कसं आहे एका ठिकाणी बटन स्विच करतो ऑन लाईट, इलेक्ट्रिसिटीचा करंट कसा पास होतो त्याचं उदाहरण देतो पहा. म्हणजे एका ठिकाणी बटन लावतो, इथं बटन टाकलं की लगेच तिकडे लाईट लागते. मीन्स टाइम रिक्वायर्ड टू पास द करंट फ्रॉम दॅट स्विच टू द बल्ब, त्याला म्हणूया आपण स्पीड ऑफ द कंडक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रिक करंट. त्याला आपण काय म्हणूया? स्पीड ऑफ पासिंग टू कॅरी द इलेक्ट्रिक करंट फ्रॉम स्विच टू द बल्ब. म्हणजे तो इलेक्ट्रिक करंट स्विच पासून कुठे पास होणार? बल्ब पर्यंत जाणार आणि बल्ब मध्ये गेला की मग तिथलं फिलामेंट ते पेटवणार, मग बल्ब सुरू होणार. किती ऍक्शन आहे बघा क्विक. म्हणजे इकडे बटन तुम्ही 101 नंबरच्या हॉलमध्ये मी बसलोय, जुलै डिपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावरती इथं बटन दाबलं तिथं लाईट लागते. त्याच्यापेक्षा फास्टर हे नॉन मेड्युलेटेडचं काम आहे. नॉन मेड्युलेटेडचं म्हणतो मी. आलं लक्षामध्ये? मिली व्होल्ट मध्ये तो मोजला जातो करंट. टाइम रिक्वायर्ड टू पास द डिस्टन्स बाय द न्यूरॉन इन द पोटेन्शियल, पोटेन्शियल मध्ये मोजला जातो. त्याला मिली व्होल्ट मध्ये करंट मोजला जातो. तो -30 असतो. किती असतोय? -30.
म्हणजे किती क्विक आहे बघा. बट तुम्ही जर बघितलं मेडुलेटेड न्यूरॉन मध्ये, मायलिनेटेड न्यूरॉन मध्ये नॉन मायलिनेटेड न्यूरॉन पेक्षा 200 पट फास्टर असतं. 200 पट फास्टर म्हणतोय मी, म्हणजे नॉन मायलिनेटेड पेक्षा मायलिनेटेड न्यूरॉन हे अतिशय फास्टर काम करतात. सो दिस इज द बेसिक प्लॅन ऑफ द नर्वस सिस्टीम मधलं न्यूरॉन्स. न्यूरॉन इज द बेसिक फंडामेंटल फंक्शनॅलिटी ऑफ द नर्वस सिस्टीम. जसं आपण म्हणतो नेफ्रॉन इज द बेसिक फंडामेंटल फंक्शनॅलिटी ऑफ द किडनी ऑर एक्सक्रिटरी सिस्टीम, तसं न्यूरॉन इज द बेसिक फंडामेंटल फंक्शनॅलिटी ऑफ द नर्वस सिस्टीम. हा बेसिक प्लॅन आता तुमच्या लक्षासमोर आलाय. न्यूरॉन्स लक्षासमोर तुमच्या आलेले आहेत. मला शिकवायचं होतं ते लेक्चरचं टायमिंग पण संपत आहे, मला शिकवायचं होतं ते पण संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेन शिकवणार आहे आणि 10 मिनिटांनी मॅडम लेक्चर घेणार आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही 10 मिनिटात फ्रेश व्हा टाइम संपल्यानंतर आणि मग काय करा, रेडी राहा.